आणि इकडं राजगडावर आऊसाहेब चिंतेत होत्या. चाकणवर मडाथे लाटतायत. राजे अडकून पडले. राजे अडकून पडले. दिवसा मागून दिवस जात होते. चैत्र गेला, वैशाख ओलाटला, अधिक ज्येष्ठ गेला, निज मासही सरला. वेड्यातून राजे बाहेर पडायचे चिन्ह दिसना. त्यामुळे सगळ्यांच्या मनावर चिंतेचे सावट आले. आता काय करावं? महाराजांच्या शत्रूंची हिम्मत वाढू लागली. स्वराज्य भरडलं जाऊ लागलं. त्यामुळे पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटका केल्याशिवाय महाराजांना आता पर्याय नव्हता. कारण शाहिस्ते खान आला, स्वराज्यात घुसला. इकडे सिद्धी जोहर. आणि महाराजांनी विचार केला, आता वेड्यातून बाहेर पडल्याशिवाय आता मी शाहिस्ते खानाला कोणी हरवू शकत नाही. मला किमान या वेड्यातून बाहेर पडावं लागणार. आता कितीक दिवस वेड्यात अडकून पडणार? राजांनी जासूसांना, गडावर असणाऱ्या जासूसांना बोलवलं. सगळ्यांना सांगितलं, आता मला आता तरी वाटतंय. मुस्सदींना बोलवलं, गडावरच्या जासूसांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं. सगळ्यांना राजांनी सांगितलं, लक्षात घ्या, मोगली सेनेचा प्रभाव बघता मोगलांना कोणी हरवल आता मला असं वाटत नाही. म्हणून आता मला बाहेर पडावं लागेल. काहीतरी हुन्नर चालावा लागणार आहे. मुस्सद्यांना विचारते झाले. यारांना सांगितलं, एक काम करा, गडावरती एखादा रस्ता शोधा. असा एखादा रस्ता. आता वेडा प्रचंड भयंकर आवडलेला होता, पण त्यातल्या त्यात एखादा मार्ग असा शोधा की तिथून निघता येईल. आणि त्र्यंबक भास्करांना सांगितलं, मी निघून जाणार आता, पण वेड्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. गडाची जबाबदारी तुम्ही गड लावून धरा. प्रतिपदेला भेटीचा दिवस ठरला महाराजांचा आणि जोहरचा. लक्षात घ्या. आणि नेहमीप्रमाणे दुसरा दिवस उजडला. गडावर सगळ्यांना, वेड्यामध्ये जे जे माणसं होती त्यांच्यापर्यंत बातमी आता पोहोचली की शिवाजी राजा घाबरलाय. आता सिद्धीला भेटायला येतोय. तह होणार आता बहुतेक यांच्यामध्ये. त्यामुळे झालं काय, नवे तर महाराजांनी त्यांच्या माणसांनी ही बातमी प्रत्येकापर्यंत पोहोचवली. त्यामुळे झालं काय, वेडा जरासा ढिल्ला झाला. कारण वेडा आवडून बसलेल्या माणसांना कळालं की आता राजा येणार आहे. आता काय वेडा, आता ड्युटी आपली थोडी कमी झाली, जबाबदारी कमी झाली. त्यामुळे वेडा सैल झाला, थोडासा बेसावध झाला. आता महाराजांवर पन्हाळगडावर 8000 पायदळ होतं. त्यापैकी 600 पायदळ सैनिक महाराजांनी स्वतःच्या बरोबर घ्यायचे ठरवले. त्यामध्ये हिरडस मावळ मधील बांदलांचे सरनोबत बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्या सोबत जायचं ठरलं. रात्रीच्या पहिल्या पहरी निघायचं ठरलं. आता लक्षात घ्या, कान बारीक करून ऐका. महाराजांना आता जायचं होतं पन्हाळगडावरून विशाळगडाकडे. कुठं? महाराजांनी ठरवलं पन्हाळगडावरून महाराजांना विशाळगडाकडे जायचं. राजे पन्हाळगडावर आले. ती तारीख होती 2 मार्च 1660. किती? 2 मार्च 1660. आणि गड सोडणार होती ती तारीख होती 13 जुलै 1660. म्हणजे 134 दिवस राजे गडावर होते. पन्हाळगडावर 134, थोडे थिडके नाही, 134 दिवस राजे गडावर. हिशोब करायचा योजनेचा. 5 योजने अंतर होतं. कॅल्क्युलेशन करा, लिहून घ्या असेल तर. एक योजन, खळदकर महाराज, 5 योजने अंतर होतं. एक योजन म्हणजे 8 मैल. एक योजन म्हणजे 8 मैल. 5 योजने अंतर होतं. 8 गुणिले 5 40 मैल. आता आलो आपण मैलाच्या हिशोबावर. 5 योजने अंतर, 5 गुणिले 8 40 मैल. अंतर किती होतं आता? 40 मैल. आता 40 मैल म्हणजे किती किलोमीटर?
1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. तुम्हाला सांगितले, करा परत गुणिले. क्या बात आहे. टाळ्या वाजवा एकदा. कोणी तोंडी केलं का मोबाईलवर केलं? शाबास, वारे क्रांती. चला, ती पण समय सूचकता त्या दिदीला सुचली, तिच्या करता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 64 किलोमीटर अंतर. महाराजांना 64 किलोमीटर जायचं होतं. परत जायचं म्हणजे रस्ता एकदम गुळगुळीत. नाना, समृद्धीचा हायवे एकदम सोपा, 120चं स्पीड. बरोबर ना? नाही ना. आता सिद्धीची नजर चुकून जायचं म्हटल्यावर रस्ता कसा निवडला असेल तुम्ही लक्षात घ्या, की ज्या रस्त्याकडे कोणाचं लक्ष नाही, आडवाट. बरं, त्या जंगलात वाघ, सिंह, श्वान, अजगर, दलदलीचा रस्ता. बरं, आता या मावळ्यांना जायचं म्हणजे पायामध्ये चपला घालून चालणार नव्हते, कारण पाऊस चालू होता. पावसाळ्याचे दिवस होते, लक्षात घ्या. पावसाळ्यात किती चिखल होतं माता माऊलींनो. एक पाय घुसला का दुसरा काढायचा म्हणजे तो कुठून बसतो. आणि आपण जर स्लीपर चप्पल जर घालेला असेल ना, तो एक पाय कुठला का तो दुसरा काढायला गेला की ते बंद होतो. चप्पल तिनंच सोडून द्यावी लागते. म्हणून चपला घालून चालणार नव्हतं, बुटं घालून चालणार नव्हतं, पायी पायी जायचंय. बरं, आता पायी पायी जायचं म्हणजे काठी किती किती काठी घुसणार होते, विलक्षण. बरं, आता जायचं तर महाराजांनी एक योजना केली. सगळी योजना महाराजांनी तिथं केली. पण राजांना जायचं म्हटल्यावर महाराजांनी एक शक्कल लढवली. जायचं म्हटल्यावर एक पार्ट राजांनी तिथं उभं केलं इतिहासातलं. प्रति शिवाजी. कोणी सांगू शकेल का त्या मावळ्याचं नाव प्रति शिवाजी कोणाला केलं होतं राजांनी? सांगू शकाल का कोणी? क्या बात आहे. टाळ्या होऊन द्या एकदा. न्हावी समाजाचे होते, न्हावी समाजाचे. आमचे शिवा काशीदांना बोलवण्यात आलं, शिवा काशीदांना निरोप पाठवण्यात आला, शिवा काशीदांना पाचारण करण्यात आलं. आले शिवा काशीद राजांना भेटायला. राजांसमोर उभे राहिले शिवा काशीद. अरे शिवा, पालखी राज रस्त्याने काढणार होत, म्हणजे राजे पालखीत बसून जाणार होते. पण राजांनी इथं एक डोकं चालवलं. शिवाला सांगताय, शिवा आम्ही पहाऱ्यातून बाहेर पडताना 2 पालख्या काढणार आहोत आणि ती दुसरी पालखी राज रस्त्याने जाणारी म्हणजे सिद्धी जोहरला ती सापडणार आहे. आणि ती तिच्यामध्ये बसण्याकरता आम्हाला एक प्रति शिवाजी हवाय. आमचे शिवा काशीद म्हणाले, महाराज मला समजलं नाही तुम्ही काय सांगताय. कसं सांगावं, राजांना सुचत नव्हतं शिवाला. ते म्हणाले, अरे शिवा, आम्ही गेलो तर दुसरी पालखी निघेल आणि ही पालखी राज रस्त्याने जाणार आहे आणि ही पालखी सिद्धी जोहरला सापडणार आहे. आणि सिद्धी जोहरला सापडल्यानंतर जरी आमचा सुगावा लागला तरी शिवाजी सापडला म्हणून तो सिद्धी जोहर निश्चित होईल. थोड्या वेळ का होईना आम्हाला पळून जायला वेळ मिळेल म्हणून ती दुसरी पालखी सिद्धी जोहरला सापडणार आहे. आणि शिवाजी सापडला अशी सिद्धी जोहरची समजूत होईल. आमचे शिवा काशीत लगे म्हणाले, राज मग आडलं कुठे? राज आडलं तरी कुठं? शिवानं विचारलं. भोळे होते बिचारे आमचे शिवा काशीत. शिवा काशीत म्हणाले, राज मग राजा आडलंय कुठं? दुसरा शिवाजी पाहिजे ना. राजे म्हणाले, अरे दुसरा शिवाजी पाहिजे, माझ्या चेहऱ्याशी मिळताच होता. मग आता शिवाच्या लक्षात आलं, कारण शिवा
शिवाचा चेहरा राजांसारखाच होता. शिवा म्हणजे शिवाला फार आवडायचं. राजांसारखी दाढी वाढवली होती आमच्या शिवानी. राजांसारखे कर्णकुंडला घालायचे आमचे शिवा. शिवाच्या लक्षात आला आणि तो आनंदाने म्हणाला, राज राज अशी कामगिरी कोण सोडतय वय राज? राज अशी कामगिरी कोण सोडतय का राज? शिवा राजांच्याच उंचीचे होते. असं म्हणता क्षणी आमचे राजे म्हणाले, अरे शिवा शिवा शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे. त्यामुळे आम्ही सुटून जाऊ, पण तू सुटणं मुश्किल, तू सुटणं कठीण, म्हणून आम्ही विचार करतोय जरा. असं म्हणतात आमच्या शिवा काशीदांनी राजांचं पाय धरलं. ते म्हणाले, महाराज आई तुळजाभवानीची शपथ आहे तुम्हाला महाराज, आता विचार बदलू नका. आता विचार तुम्ही बदलू नका. राज राज तुम्ही आता विचार बदलू नका. द्या की कामगिरी. राज तुम्ही वाचाल तर लाख शिवा नावे काशीत जन्माला येतील. राज राज तुम्ही वाचाल तर लाख माझ्यासारखे लाख शिवा नावे काशीत जन्माला येतील. राज या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. राज आमचे शिवा काशीत ऐकायला तयार नाही. राजे सुद्धा तयार नाही. राजे तयार होईना, कारण राजांना माहित होत दुसऱ्या पालखीत शिवाला बसवणं म्हणजे मृत्यूच्या दाढीत पाठवणं. पण आमचे शिवा काशीत ऐकायला तयार नाही. शिवानी पाय धरले राजांचे. राज द्या की कामगिरी. राज जातो की. आमचे शिवा काशीत ऐकायला तयार नाही म्हटल्यावर शिवबा राजे म्हणाले, चल तरी का मग बघू प्रति शिवाजी कसा दिसतो, चल बघू. राजांनी आपले खास कपडे शिवाला घालण्याकरता दिले. आमच्या शिवानी ते राजांचे कपडे मस्तकावर लावले. दर्शन घेतलं. जरी बुंद अंगराखा अंगावर चढवला, चोळणा बांधला, आवळला, तुशेला आवळला कमरेला. तोप चढवून शिवा उभे राहिले आणि राजांनी त्या टोपामध्ये, आमच्या शिवा काशीदांच्या टोपामध्ये मोत्याचा तुरा खोवला. आणि आपला राजा या जोड्याच्या जवळ उभे राहायची लायकी नाही माझी, आणि तुम्ही मला म्हणताय ते जोडे घाला. नाही ना राज, नको ना, नको ना राज. राज माझी लायकी नाही व हे जोडे. याची आब राख रे. राजांनी कानातला चौकडा काढला. शिवाच्या कानात चौकडा घातला. दुसरा चौकडा घालण्याकरता राजे वळले. आणि माता माऊल्यांना तुम्हाला सांगतो, राजांच्या डोळ्यात ढसकन पाणी आलं. राजे ढसा ढसा रडायला लागले. राजांचं अवसान गळून गेलं. राजांनी आमच्या शिवा काशीदांना मिठी मारली आणि राजे रडायला लागले. तुम्हाला सांगतो काय बोलावं, कसं बोलावं आमच्या राजांना सुचत नव्हतं. शिवा काशीदांचा खांदा ओला झाला. खट्ट मिठी मारली. मिठी सोडायला राजे तयार नाही. राजे म्हणाले शिवाला, अरे शिवा, ह्या करता आम्हाला राजेपणाचा तिटकारा वाटतो. ह्या करता अरे हर घडीला तुमच्यासारखे रत्न हर प्रसंगाला खर्ची घालावे लागतात. कशा करता हे राजे? पण अरे माझ्यासाठी मरण पत्करतात तुम्ही, आणि मी तुझ्या कानात कुंडला घालतोय. शिवानी राजांची मिठी सोडली. सुटका करून घेतली शिवानी. शिवा म्हणाले, राज, शिवा म्हणाले, राज, माणसं मेल्यानंतर रडणारे पुष्कळ असतात. राज, राज, माणसं मेल्यानंतर रडणारे पुष्कळ असतात, पण जिवंतपणी रडणारे फार थोडे असतात. राज, फार थोडे असतात. माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं. आणखी काय पाहिजे माझ्यासारख्याला?
या शिवाच्या आयुष्याचं सोनं झालं राज. राजांनी स्वतःला सावरलं. जेवणं आटपली. रात्र वाढत होती. राजे वाड्याच्या बाहेर आले. सगळ्यांशी चर्चा राजांनी केली. चर्चा झाली. प्रस्थाना करता राजांनी संपूर्ण तयारी केली. इकडे सिद्धी जोहर बसलाच होता महाराजांची वाट पाहत. कधी येतील महाराज. पण त्याला काय माहिती वरती काय डाळ शिजती. महाराज काय आले नाही. पण धो 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 पाऊस आला. विजेंचा कडकडाट, प्रचंड मेघ गर्जना, सोसाट्याचा वारा. पाऊस सुरू झाला. पावसानं रुद्र तांडव तयार केला. रुद्र तांडव सुरू झाला. जणू काय पाऊस सुद्धा राजांच्या मदतीला धावून आला होता. निसर्ग सुद्धा राजांच्या मदतीला धावून आला होता. महाराजांनी गडा निरोप घेऊन महाराज निघाले. यावेळी रात्रीचे 9 वाजले होते. 9 महाराज पालखीत बसले आणि आणखीन एक पालखी निघाली. त्याच्यात आमचे शिवा काशीत बसले. 1000 शिपाई घेतले राजांनी बरोबर आणि 15 उमदे घोडे यांच्यासह 2 पालख्या गडाबाहेर पडल्या. वाटाडे रस्ता दाखवित होते. निघाले राजे. जगदंब जगदंब नाम स्मरण करीत धडधडत्या अंतकरणानं महाराजांचा प्रवास चालू झाला. त्यावेळेस तिथी होती नोप शालिवाहन शके 1582च्या आषाढवद्य प्रतिपदेला रात्री पहिल्या पहरी म्हणजे शुक्रवार दिनांक 13 जुलै 1660 रोजी 9च्या सुमारास राजश्री स्वामी पन्हाळा उतरून खेळणा उर्फ विशालगडाकडे प्रस्थान करते झाले. जाण्यासाठी निघाले विशालगडाकडे. सगळे माणसं सोबत घेतली. पालख्या सजवलेल्या होत्या. दोन्हीही पालख्यामध्ये राजे बसले. इकडं सिद्धी जोहर वाटच पाहत बसला होता. राजे आत्ता येतील, राजे मग येतील. पावसामध्ये बसला तो वाट पाहत. पालखी सोबत या पालख्यांबरोबर बघा बाजी व इतर बांधल सरदार राजांच्या बरोबर होते. पायातल्या पूर्वी सांगितल्याप्रमाणे पायातल्या वाहनांचा आवाज होऊ नये म्हणून पालखी जवळ कुणाच्याच पायामध्ये वाहना नव्हता. घातल्या जरी असत्या तर आडवाराने जायचं होतं, आड रस्त्याने जायचं होतं. त्या टिकणारच नव्हत्या पायामध्ये. प्रत्येक क्षण मोलाचा होता, जीव घेणारा होता. शत्रूच्या वेड्याच्या पालख्या निघाल्या. शत्रूच्या वेड्याच्या चौकी पहारे जवळ आले. शत्रू नजरेत येत होता. पालख्या घेऊन ये धीम्या पावलाने सगळे पळत पळत निघाले. पळत पळत निघाले. सोसाट्याचा वारा, सोसाट्याचा पाऊस. पालखीची गती आता किंचित मंदावल्या गेली. प्रत्येक क्षण हा महत्वाचा होता, लक्षात घ्या. आणि अचानक एक आवाज कानावर आला. होशियार, जागते रहो, जागते रहो. बेड्याला जागते रहो गर्जना देणारा तो गुरखा होता. तुमच्या गावात असेल ना गुरखा, आहे का नाही? गुरखे असतात आता जागोजागी. बेड्यामध्ये ओरडणारे माणसं होते. ड्युट्या असायच्या यांच्या. बाजी दमदार आवाजात म्हणाले, अरे चला 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 चला, पालखी पुढे घ्या, पालखी पुढे घ्या, पालखी पुढे घ्या. पालखी पळायला लागली. दुप्पट गतीनं परत आवाज, जागते रहो, होशियार. एकच धावपळ चालू झाली. एकच धावपळ चालू झाली. पालखी निघाली. बेडा जवळ येता झाला. बेडा जवळ येता झाला. पालखी निघाली. एकच धावपळ, एकच धावपळ. कानी शब्द येत होते, जागते रहो होशियार, जागते रहो होशियार. आणि वेड्याला कळालं की राजे पळून गेले. राजे पालखी घेऊन पळतायत. वेड्याला कोणीतरी सूचना दिली,
आणि अचानक कलकारी उठली, अरे दुश्मन भाग गया, दुश्मन भाग गया, वो देखो दुश्मन भाग रहा है, दुश्मन भाग रहा है। शिवराय पसार झाल्याची बातमी घेऊन ये 2-4 जण सिद्धी जोहरकडे पळते झाले। आता असा प्रसंग आल्यावर राजांनी आधीच तयारी करून ठेवली होती, महाराजांनी आधीच तयारी केली होती। ठरलेल्या योजनेनुसार दुसरी पालखी समोर आली आणि त्यामध्ये त्या पालखीमध्ये शिवा काशीदांना बसवण्यात आलं, 400 सैनिक सोबत गेले। तोपर्यंत दोन्ही पालख्या सोबत होत्या बरं का, लक्षात घ्या। बराच वेळा असं सांगितलं जातं की आधी पालखी काढून दिली, अजिबात नाही। दोन्ही पालख्या तोपर्यंत राजांच्या सोबत होत्या आणि संकट आल्यावर ही पालखी सोडायची होती आणि संकटाने आलं तर हे निघणार होते। प्रसंग पडला तर म्हणजे राजांनी मावळ्यांचा जीव सुद्धा धोक्यात घातला नाही, फक्त त्याला सांगितलं वेळ आली तर ही पालखी सोडायची, बनी तो बनी, पण वेळ आली। मग त्या पालखीमध्ये 400 माणसं सोबत दिले, 600 माणसं राजांनी बरोबर घेतली, 1000 माणसं बरोबर घेतली होती, 1000 निघाले। आता महाराज पसार झाल्याची ही बातमी कळाली सिद्धी जोहरला। तोवर फाजल खान, मसूद खान धावत आले आणि सिद्धी जोहरला मसूद म्हणाला, हुजूर 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 शिवा भाग गया। सिद्धी जोहर म्हणाला मसूदला, उस कापर शिवा का पीछा करो। आता हा सिद्धी मसूद कोण होता? सिद्धी जोहरचा जावई होता बरं का, जावई। सासऱ्याने जावयाला सोबतच घेतलं होतं, म्हणजे काही पूर्वीपासून प्रथा आहे का काही तेच कळत नाही। बरेच जावई घर जावई होतात, आता सासऱ्याला की बोलून घ्या, त्या सासूच म्हणते 2-4 महिने बघ, नाही तर जावयाला घेऊन ये, एखादी टपरी टाकून देते। आपल्याकडे भरपूर आहे, चालता जळत नाही आपलं, ये घेऊन जावयाला। तसं हा जावयाला सोबत घेऊन आलेला होता। निघाला सिद्धी मसूद भरधाव वेगानं, पाऊस पडत होता, धाड 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 धाड, कडकड विजांचा गडगडाट। राजांना पकडायला निघाले घोड्यावर, करीत घोडे निघाले आणि काही अंतर लांब गेल्यानंतर अचानक फार ओरडला, दुश्मन, ओ देखो दुश्मन, ओ देखो दुश्मन, ओ देखो दुश्मन। आणि क्षणार्धात पालखीला वेढा पडला। मसूदनं पालखीला वेढा घातला। मसूदला प्रचंड आनंद झाला। पालखीत राजे बसलेले होते, राजे सापडले। मसूदला प्रचंड आनंद झाला, आनंदाच्या सीमा राहिल्या नाही मसूदला। रे राजे सापडले, तसा निघाला आनंदाच्या भरात, टिकी 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 करीत मस्त त्या आला। सिद्धी जोहरच्या समोर घेऊन आनंद झाला, सगळे सैन्य जवळ गोळा झाले, राजांना पाहिला। अरे कैसा दिखताय शिवाजी, कारण राजांची कीर्तीच अशी होती, राजांना पाहिलं सगळे गोळा झाले। कैसा दिखता होगा वो शिवाजी, देखना पडेगा। काही जण तंबाखू मळत होते, कापर शिवा को देखना पडेगा, कैसा दिखता है वो कमबख्त, उसने अफजल को मारा था, हुजूर आला। येड्याजवळ आले सगळे, वाकडं वाकडं चालत येड्याच्या जवळ आले सगळे, दिसना टाचावरती करू करू पाहते। पडदा बाजूला केला राजाने, पालखीच्या बाहेर उतरले। एक कटाक्ष टाकला राजाने, सिद्धीने सुद्धा कटाक्ष टाकला, राजाकडे पाहिलं। आमचे राजे सुद्धा मोठा वळून रागाने त्या सिद्धी जोहरकडे पाहते झाले। सिद्धीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, पहाड़ का चूहा मिल गया, हसला। आणि राजाला पाहत असतो सिद्धी म्हणतो कसा,
सिद्धी म्हणतो राजाकडे पाहून, भाग रहे थे क्या सेवा, भाग रहे थे. आमचे शिवराजे म्हणाले पाहत होतो, प्रयत्न करून पाहता येतं का. शिवा भागना इतना आसान नहीं, ये सिद्धी जोहर का वेड़ा है. भागना इतना आसान नहीं है, सिद्धी का वेड़ा है. आनंद झाला, हसत होता. शिवराजाला म्हणत होता तो, भाग रहे थे क्या शिवाजी. आमचे शिवराजे मध्ये पाहत होतो, प्रयत्न करून पाहता येतं का. अरे भागना इतना आसान नहीं है, सिद्धी जोहर का वेड़ा है. आओ बैठो शिवाजी, आओ बैठो, खातिरदारी करते आप तुम्हारी, आओ बैठो. क्या सांगते तो अफजल खानाचा पुत्र फाजल खान तिथं उभा होता. त्याला प्रचंड राग आला, कमरेला तलवार होती, तलवार झुंडणीत होता. तो मनात शिव्या घेत होता सिद्धी जोहरला. अरे या शिवाजी स्थापक शिवाने मेरे अब्बा जान को मारा है, आणि हा सिद्धेचं डोकं बिकं फिरलं का काय. बसायला खुर्ची देतोय, बैठो आदर सत्कार करतोय. राग आला याला, आणि रागाच्या भरात त्याचे डोळे विस्मरले गेले. संतापाने तो तलवार उचलून पाहता झाला, शिवाजी महाराजांकडे येता झाला. कंबक देड्यातल्या माणसांनी अडवलं त्याला, सिद्धी जोहरनं अडवलं. आणि जवळ जाऊन त्याने जेव्हा राजांकडे पाहिलं, त्या फाजल खानानं त्याने ओळखलं, ये शिवराजे नहीं हो सकते, शिवराजे को हम पहचानते हैं. कारण अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस हा फाजल खान बरोबर होता, आणि याने राजांना जवळून पाहिलं होतं. हा राजांना ओळखीत होता. हा सिद्धी जोहरकडे गेला आणि सिद्धी जोहरला म्हणाला, हुजूर हुजूर, ये शिवराजे नहीं हो सकते, शिवराजे को हम पहचानते हैं. क्या काय म्हटला, ये शिवराजे नहीं हो सकते, शिवराजे को हम पहचानते हैं. सिद्धी जोहरची तळपायाची आग मस्तकात गेली. सिद्धी जोहरनं तलवार उपसली. सप 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 शिवाजी महाराजांवर वार केली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. सिद्धी जोहरनं विचारलं, सांग तू कोण आहेस. शिवराजांच्या देशाचे आलेले होते ते आमचे शिवा काशीत बोलते झाले, मी शिवाजी. अहो दोनदा तीनदा वार केले, रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या, पण आमचे शिवा नाविक काशीत बोलायला तयार नाही. आता दोनदा तीनदा वार केले. सिद्धी जोहर विचारतोय, सांग तू कोण आहे. हा म्हणतो मी शिवाजी. आता तो कमरेवर हात घेऊन सिद्धी जोहर त्या असा फाजल खानाकडे पाहतोय. हा म्हणतो हा शिवाजी नाही. याच्यावर एवढे वार केले, हा एवढ्या नेटानं म्हणतो मी शिवाजी महाराज आहे. भानगड तरी काय, आता भरोसा ठेवावा कोणावर. तो फाजल म्हणतो, नाही हुजूर, अल्लाह ताला की कसम हुजूर, मैं शिवा को पहचानता, ये शिवराजे हो नाही सकते. परत वार केले, परत रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. अहो शरीराचा असा कोणताच भाग शिल्लक नव्हता की आमच्या शिवा काशीदांच्या अंगावर चाळण झाली होती. चाळण, रक्त बुडत होतं, आणि रक्त जे जमिनीवर सांडलं होतं तिथं रक्ताने चिखल झाला होता. तरीही आमचे शिवा काशीद बोलायला तयार नाही. परत वार केले, परत रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, तरी आमचे शिवा काशीद बोलायला तयार नाही. माता माऊल्यांना तुम्हाला सांगतो, अगदी काही सेकंद श्वास बाकी असताना, मृत्यू जवळ असताना काही सेकंद परत वार केले. परत आमच्या शिवा काशीदांना विचारलं, बताओ गद्दार तू कोण है. परत वार केले, परत चिळकांड्या उडाल्या. अगदी काही सेकंद श्वास हृदयामध्ये बाकी असताना आमच्या शिवा काशीदांनी उत्तर दिलं,
आमचे शिवा काशीद त्या सिद्धीला म्हणाले, अरे जन्माला जरी शिवानावी काशीद म्हणून आलो असतो तर काय झालं? अरे जन्माला जरी शिवानावी काशीद म्हणून जन्माला आलो असतो म्हणून काय झालं? अरे मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, याचा मला अभिमान आहे, याचा मला अभिमान आहे. आणि एका क्षणार्धामध्ये शिवा काशीदांची गर्दन उडवण्यात आली. आणि पुन्हा एकदा एक रत्न स्वराज्याच्या कामी आलं. शिवा काशीदांना वीर मरण आलं. न्हावी समाजाचे होते. अहो, प्रत्येक समाजाची माणसं स्वराज्याकरता बलिदान देत होती. आणि आता आपण जातीपातीमध्ये भांडतो, हा ह्या जातीचा तो